नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी शिकणार आहे सेशन नंबर 21. त्यामध्ये सेल पाथ लर्निंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे. In the immersive group learning tool tab in the Microsoft Word, which option can you choose to add extra space between words lines, allowing you to focus on each word individually? तर याचा आन्सर आहे टेक्स्ट स्पेसिंग. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, which tool under the learning tool contextual tab in Microsoft Word is designed to assist in review of document by providing an option to listen to the content. याचा ऑप्शन आहे रीड अलाउड. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे फ्रॉम विच ग्रुप अँड चेकबॉक्स ऑप्शन कॅन यू ऍक्टिव्हेट द वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रुलर in Microsoft Word to assist in aligning text and objects in document? याचा आन्सर आहे aligning the group ruler. याचा आन्सर आहे बी नंबर, show the group and ruler. show the group and ruler हे याचा आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, what feature from the Windows group allows you to divide the document into two sections, making it easier to work on different parts simultaneously? How can you remove the split? तर याचा आन्सर आहे सी नंबर, विंडोज स्प्लिट, रिमूव्ह विंडोज. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, how can you quickly zoom out of a document in Microsoft Word using the zoom slider on status bar? तर स्टेटस बार वरचा झूम स्लाइडरने आपण झूम आउट करू शकतो. तर याचा आन्सर आहे ड्रॅग द स्लाइडर टू द लेफ्ट स्लाइडला जर आपण तो ड्रॅग केला तेव्हा ते झूम आउट होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, what is the purpose of recording a micro in Microsoft Word? How can you execute the recorded micro? तर रेकॉर्डेड मायक्रोचा काय यूज आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे ऑटोमॅटिक टास्क एक्झिक्युशन क्लिक स्टॉप रेकॉर्डिंग, हा याचा यूज आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7, which view mode will reduce strain on the eyes while reading the document? तर याचा आन्सर आहे रीड मोड मध्ये आपल्याला डॉक्युमेंट रीड करता येते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे, व्हॉट फीचर अंडर द रीड मोड इन मायक्रोसॉफ्ट वर्ड अलाउज यू टू एनहान्स युअर रीडिंग एक्सपिरियन्स ड्युरिंग द नाईट बाय चेंजिंग द बॅकग्राऊंड कलर? तर याचा आन्सर आहे सेपिया मोड मध्ये आपल्याला नाईट मोड पाहायला मिळतो. तर या पद्धतीने आपलं सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पाहूया नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम आणि नेक्स्ट करायचं आहे. बघा, नॉलेज चेकचा पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड सिलेक्ट द बेनिफिट ऑफ टेकिंग रनिंग नोट्स व्हेन यू आर इन क्लास. तर याचा आन्सर आहे हेल्प यू रिमेंबर द लेसन इझिली, हेल्प युअर ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन अँड हेल्प यू स्टडी और रिवाइज द एक्झाम. म्हणजे आपल्याला चेकबॉक्स आला तर ऍट ए टाइम 3 ऑप्शन सिलेक्ट करता येतात. तर हे तिन्ही याचे आन्सर्स आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग टेम्पलेट सुटेबल फॉर टेकिंग नोट्स?
तर नोट्स घेण्याकरता कोणते टेम्पलेट्स हे सुटेबल आहे, तर आपल्याला इथे चेक करायचं आहे. इथे बघा जनरल नोट्स हे सुद्धा आहे आणि इथे पण चेक करायचं आहे टेक नोट्स हे सुद्धा आहे. म्हणजे बी आणि सी हे दोन्हीही उपयोगी आहेत, याला सेव्ह करायचं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज वन ऑफ स्टेप्स टू सेव्ह अ डॉक्युमेंट फॉर द फर्स्ट टाइम. तर डॉक्युमेंट जर फर्स्ट टाइम आपल्याला सेव्ह करायचं असेल, तर सेव्ह केलेलं असेल, त्याला जर आपल्याला ओपन करायचं असेल तर आपण कोणतं ऑप्शन या ठिकाणी निवडतो. तर या ठिकाणी आपण निवडत असतो सेव्ह ॲज. सेव्ह करण्याकरता सेव्ह ॲज हे ऑप्शन निवडत असतो. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स डू यू थिंक आर इम्पॉर्टंट फॉर यू टू टेक नोट्स. तर वेबिनारद्वारे आपल्याला करता येते, त्यानंतर मध्ये करिअर गायडन्स सेशन द्वारे करता येते आणि लेक्चरद्वारे करता येते. म्हणजे इव्हेंट जर प्रोग्राम घ्यायचा आहे आपल्याला, तर आपण ते कशाचे नोट्स आपण इथे तयार करू. तर हे तिन्ही आन्सर त्याचे आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऍप्स आर युजफुल फॉर टेक नोट्स. तर बघा 5वा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर युजफुल टू टेक नोट्स. त्याचे हे तिन्ही आन्सर टिक करायचे आहे, गुगल नोट्स, गुगल कीप अँड एव्हरनोट. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिमाइंडर. ऑप्शन इन गुगल कीप नोट्स. त्याचं आन्सर आहे सेट अन अलार्म फॉर द नोट. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स व्हेन यू क्लिक ऑन द कोलॅबरेटर आयकॉन इन द गुगल कीप नोट. तर याचा 7व्या क्वेश्चनचा आन्सर आहे, अ लिस्ट ऑफ कोलॅबरेटर इज डिस्प्ले. क्वेश्चन नंबर 8 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंटिंग ऍड इमेज ऑप्शन इन गुगल कीप. तर गुगल कीप या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. तर हे चौथा ऑप्शन याचा आन्सर आहे. 9वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ गुगल आर्ट अँड कल्चर ऍप. त्याचा काय पर्पज आहे, तर याचा पर्पज आहे लर्निंग अबाउट आर्ट वर्क अँड कल्चर. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, विच फीचर इन द गुगल आर्ट कल्चर ऍप अलाउज युजर टू एक्सप्लोर द फेमस आर्ट वर्क इन द हाय रिझॉल्युशन. तर हाय रिझॉल्युशन साठी आपण आर्ट कॅमेरा हे ऑप्शन वापरत असतो. कॅमेरामधून आपल्याला रिझॉल्युशन वाढवता येते. तर या पद्धतीने आपले नॉलेज चेकचे प्रश्न संपलेले आहे. याला एंड एक्झाम करायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे. ओके, बघा आता आपण डू इट युअर सेल्फ बघणार आहे. सेशन नंबर 21चा डू इट युअर सेल्फवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे. द फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी पिक्चर that is available on your desktop by using the insert picture. तर जे चालू डॉक्युमेंट आहे आपलं, त्यामध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. तर बघा इथे वर्ड स्टार्ट होत आहे. इन द गिवन डॉक्युमेंट यामध्ये आपल्याला डेस्कटॉपवरचं पिक्चर घ्यायचं आहे, इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर मध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर इथे एखादं चित्र असेल त्याला आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आणि इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. सेकंड क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट सिंपल टेक्स्ट बॉक्स, एंटर द टेक्स्ट बिझनेस प्रपोजल इन इट टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्स. झालेला आहे, पुन्हा करायचं. इन्सर्ट सिंपल टेक्स्ट बॉक्स, enter the text the business proposal in it text group text box. बघा पुन्हा आपण करूया क्वेश्चन. इन्सर्ट मध्ये जायचं आहे, टेक्स्ट बॉक्स मध्ये जायचं आहे, सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लिहायचं आहे द बिझनेस प्रपोजल्स. द बिझनेस प्रपोजल्स, बिझनेस प्रपोजल्स असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला सबमिट करायचं आहे. झालेला आहे सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे आपला, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ टेबल विच कंटेन 3 rows अँड 4 columns.
by using insert table. 3 rows and 4 columns चा टेबल आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जायचं आहे, त्यानंतर टेबल घ्यायचं आहे. इन्सर्ट टेबल यावर क्लिक करायचं आहे. इथे 3 रोज घ्यायचे आहे आणि 4 कॉलम्स घ्यायचे आहेत. 4 कॉलम्स घ्यायचे आहेत. ओके करायचं आहे. बघा टेबल आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन बघा. इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस इन द डॉक्युमेंट बाय युझिंग इन्सर्ट पिक्चर ऑफ युअर चॉईस. रिट्रा आलेला आहे, पुन्हा करायचा. रिट्रा आल्यानंतर डबल आपल्याला सॉल्व करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर मध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून एक पिक्चर्स आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. पिक्चर इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला याला मिनिमाइज करायचं आणि इथे सबमिट यावर क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ अ टेक्स्ट बॉक्स. एंटर द टेक्स्ट लो शुगर स्वीट स्नॅक्स इनटू अ टेक्स्ट बॉक्स युजिंग टेक्स्ट बॉक्स ग्रुप. पुन्हा रिट्रा आलेला आहे, पुन्हा सोडवायचा क्वेश्चन. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, यामध्ये ड्रॉ अ टेक्स्ट बॉक्स घ्यायचा. यामध्ये लिहायचं आहे लो शुगर स्वीट्स स्नॅक्स आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. बघा झालेला आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू व्ह्यू इट इन रीड मोड गो टू द व्यू टॅब, देन व्यू ग्रुप, क्लिक ऑन द रीड मोड ऑप्शन. रीड मोड ऑप्शन या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. व्ह्यू मध्ये जायचं आहे. व्ह्यू वर क्लिक करायचं. व्ह्यू मध्ये आपल्याला रीड मोड यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 7 आहे. In the given document to hide and show the grid lines, go to the view tab, then click on the grid lines. तर हाईड करायचे आहेत आणि शो करायचे आहेत ग्रीड लाईन्स. तर बघा व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि ग्रीड लाईन्स इथून चालू करायचे आहे आणि त्यानंतर बंद करायचे आहे. सबमिट करायचं. क्वेश्चन नंबर 8 आहे. In the given document to zoom out, zoom in, go to the view tab, zoom option, page setting to the 200%. तर 200% आपल्याला पेज सेटिंग करायची आहे. व्ह्यू मध्ये जायचं आहे, झूम मध्ये जायचं आहे आणि इथे 200% आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मिनिमाइज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9. Open a new document. To explore the document regarding help, go to the help tab, then click on the help. Open the new document. इथे वर्ड आपल्याला ओपन करायचं आहे. WORD वर्ड. वर्ड ओपन करायचं आहे. ओपन अ न्यू डॉक्युमेंट, गो टू द हेल्प टॅब. ते ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि हेल्प टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे. ओपन द न्यू डॉक्युमेंट टू कॉन्टॅक्ट द मायक्रोसॉफ्ट टीम, गो टू द हेल्प टॅब, क्लिक ऑन कॉन्टॅक्ट सपोर्ट. तर आपल्याला इथे वर्ड टाईप करायचं आहे. वर्ड ओपन करायचं आहे. वर्ड ओपन केल्यानंतर आपल्याला हेल्पमध्ये जायचं आहे. हेल्पमध्ये गेल्यानंतर कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर बघा आपले 10 क्वेश्चन झालेले आहे. येस करायचं. एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आपल्याला. सबमिट करायचं. ओके करायचं. आपलं डू इट युअर सेल्फ झालेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघणार आहे सिम्युलेशन क्वेश्चन. सिम्युलेशन क्वेश्चन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आहे, टेम्पलेट्स आर बेसिकली enforce overall consistency by having the predetermined structure and layout. So in Microsoft Word, search for the take notes templates in the search bar area and create the template. तर बघा, टेम्पलेट आर बेसिकली इन्फोर्स. तर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे टेम्पलेट टेक नोट्स. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे टेक नोट्सवर आणि त्यानंतर मध्ये आपल्याला यामधलं टेम्पलेट निवडायचं आहे. टेक नोट्स नावाचं टेम्पलेट्स निवडायचं आहे आणि क्रिएट करायचं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, save as allows us to save our work for the first time, and also it will ask for in what name it will be saved, where it will be saved. So save the given document on your desktop using the save as with the name take notes. तर फाईल मध्ये जायचं आहे, सेव्ह ॲज करायचं आहे. त्यानंतर मध्ये आपल्याला डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे टेक नोट्सवर लिहायचं आहे, टेक नोट्स क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर हा क्वेश्चन आपला झालेला आहे. एस करायचं. त्यानंतर एंड एक्झाम आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे, याला स्टार्ट एक्झाम करायचं. नेक्स्ट करायचं. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद, पिकोसेकंद आर मेजरमेंट युनिट ऑफ प्रिंटेड आउटपुट्स. त्याचा आन्सर आहे फॉल्स. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इन द मोस्ट पर्सनल कम्प्युटर सिस्टीम द CPU इज कंटेन ऑन अ सिंगल चिप कॉल्ड द मायक्रोप्रोसेसर. याला मायक्रोप्रोसेसर असं म्हणतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द टू मेन कंपोनंट्स ऑफ द मायक्रोप्रोसेसर. तर मायक्रोप्रोसेसरचे दोन मेन कंपोनंट्स आहेत, कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिक युनिट. फोर्थ क्वेश्चन आहे, हार्डवेअर कंपोनंट इज यूज टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ अ कम्प्युटर सिस्टीम. त्याचा आन्सर आहे प्रोसेसर. प्रोसेसर याचा आन्सर आहे. सबमिट करायचं, यस करायचं आहे आणि एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. ओके. सेशन कम्प्लिशन टेस्ट कंप्लीट.